धन्यवाद। थैंक यू सर, थैंक यू सो मच। सेमीफाइनल नंबर 2 यहाँ पर शुरुआत होते हुए सीतेज स्पोर्ट्स एकेडमी वर्सेस धीरेन शाह स्पोर्ट फाउंडेशन। धीरेन शाह स्पोर्ट फाउंडेशन वर्सेस श्रीतेज स्पोर्ट्स एकेडमी। लेट्स प्ले। दो तगड़े ताकतवर बल्लेबाज यहाँ पर स्वप्निल पिसाड़, एलिस्टर, माफ कीजिएगा, पहली गेंद पे सिंगल यहाँ पर बटोर लेते हुए सिंगल के साथ स्कोर कार्ड में होगी मदद 1 रन। शान खान, दिलीप वर्मा, दो तगड़े ताकतवर बल्लेबाज यहाँ पर शान खान, दिलीप वर्मा ये यहाँ पर बल्लेबाजी करते हुए दिखाई दे रहे। शान पहली गेंद का सामना करेंगे, दिलीप वर्मा यहाँ पर पहली गेंद खेले, सिंगल वहाँ पर बटोर ली। सिंगल के चलते स्कोर कार्ड में हुई मदद 1 रन 1 गेंद। रवि गोइराट गेंदबाजी मार्ग पे है तैयार, अच्छी गेंद डाली है यहाँ पर, पहली गेंद टप्पे पे डाली, सिंगल वहां पर आया जरूर बट मैं तारीफ करूंगा इस गेंद की। फिर से एक बार अच्छी गेंद और टप्पा खाने के बाद थोड़ी सी उछाल मिली और सीधा विकेट कीपर के दस्तानों में। स्क्वायर कट खेलना चाहते थे, जब तक बल्ला आएगा तब तक गेंद निकल जा चुकी रहेगी विकेट कीपर के दस्तानों में। ये वाली गेंद अच्छी है, ये वाली लाइन लेंथ अच्छी है, ये आपको लाइन लेंथ रखनी चाहिए मेरे हिसाब से। और ज़बरदस्त गेंदबाजी करते हुए पिछले मैच में इन्होंने अच्छा परफॉर्मेंस किया था। दिलीप वर्मा ये तगड़े ताकतवर बल्लेबाज है, यहाँ पर देखिए सीधा ब्लॉक में डाली गेंद, डॉट बॉल है, यानी क्या जबरदस्त गेंदबाजी यहाँ पर। शुरुआत की पहली गेंद पे सिंगल आया जरूर, फिर उसके बाद 2 गेंदें डॉट, एक शॉर्ट बॉल डाली थी सीधा विकेट कीपर के दस्तानों में, ये वाली सीधा ब्लॉक होल में डाली, यॉर्कर डालने का प्रयास और सटीक डाला भी वहां पर, और बल्लेबाज को खेले नहीं आया उस गेंद को। जबरदस्त गेंदबाजी यहां पर। फिर से एक बार अच्छा शॉट जरूर है, वहां पर फील्डर मौजूद जरूर रहेंगे बट तब तक फील्डर आएंगे तब तक ये गेंद निकल जा चुकी रहेंगी। मिलेंगे 4 चौकार और इस चौके के साथ स्कोर कार्ड में होगी मदद 5 रन विदाउट लॉस। आप ऑन स्क्रीन देख सकते हो किस तरह से खेला है शॉट, टप्पा डाला था, शॉट आया था, फिर खींच के मारा आड़े पट्टे से और डाउन दी ग्राउंड जाती हुई गेंद सीमा रेखा के पार, वहां पे मिले हैं 4। इस चौके के साथ 5 रन। इस ओवर की पहले ओवर की आखिरी 2 गेंदें अभी भी शेष है, क्या इस 2 गेंदों में बड़ा शॉट्स आएगा, क्योंकि पावर प्ले की 2 ओवर यहाँ पर डाली जाएगी। यहाँ पर नो बॉल, यानी कि अगली गेंद रहेगी मुफ्त की फ्री हिट। 1 रन तो एक्स्ट्रा आ गया है, यानी कि गेंद डालना कहीं और चाहते थे, गई कहीं और। ओवर स्टेप आई थिंक मेरे हिसाब से अंपायर बोल रहे थे ओवर स्टेपिंग का नो बॉल है, और यानी कि अगली गेंद रहेगी मुफ्त की। मराठी में कहावत है उघडा डोळे पहा नीट, आणि पुढचा बॉल आहे फ्री हिट। हिट करना है आपको, फ्री यानी कि मुफ्त, हिट यानी मारना, फ्री में मारने का है। लीजिए फ्री हिट का भरपूर फायदा उठाया जरूर, और ओहो जबरदस्त फील्डिंग, वहां पर गेंद को रोका, टप्पा खाने के बाद गेंद 4 रनों के लिए जा ही रही थी, टाइम पे जंप खाया और गेंद को रोका और अपने टीम के लिए 2 रन बचाए। उमेश काळे की मैं तारीफ करूंगा, यहाँ पर जबरदस्त अफलातुन फील्डिंग का प्रदर्शन दिखाई देते हुए करते हुए अपने टीम के लिए अपना जितना एफर्ट है 100% एफर्ट देते हुए देख सकते हो अब ऑन स्क्रीन। ओहो हो जंप मारा, टाइम पे गेंद को रोका और 2 रन अपने टीम के लिए बचाए। ये वाली गेंद अच्छी है, कैचेट की मांग जरूर की और मिस फील्ड, एक आसान सा कैच वहां पर छूट गया। इसे
कैचेस नहीं छोड़ना चाहिए, कैचेस विन द मैचेस। गेंद हवा में जरूर लहरा जरूर रही थी, रवि गोइराट ने काम कर दिया था विकेट के लिए, बट फील्डर का साथ नहीं मिला उनको। दोनों फील्डर के बीच में कॉल किसी का नहीं आया, यस नो ऐसा करना चाहिए। कॉल इंपॉर्टेंट है क्योंकि कॉल दिए तो अगला वाला जो फील्डर रहेगा तो वहीं पे ठहर जाएगा। एक ओवर के बाद 10 रन। जान क्रिकेट, शान क्रिकेट, तुमचा आमचा सर्वांचा अभिमान क्रिकेट। स्वर्गीय अंकुश भाऊ लांडगे यांच्या स्मरणार्थ पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरे। उपस्थित मान्यवर, बक्षीस जाते, संघ मालक, खेळाडू, स्पर्धेचा आनंद घेणारे ऑनलाईन प्रेक्षक आणि हो मैदानावरती उपस्थित राहून खेळामध्ये जान आणणाऱ्या क्रिकेट प्रेमी रसिकांचे हार्दिक स्वागत, दमदार स्वागत। थैंक यू डीजे। विजय खड़के नेक्स्ट बॉलर। जान क्रिकेट, शान क्रिकेट, हमारा और आपका, हम सभी का अभिमान है क्रिकेट। नो बॉल, यानी कि अगली गेंद रहेगी मुफ्त की। यहाँ पर चेक जरूर किया जाएगा नो बॉल है या नहीं। और स्टेपिंग का यहाँ पर नो बॉल है, चेक किया जरूर जाएगा। अंपायर ने दिया था नो बॉल, बट फील्डिंग टीम ने चेक करने के लिए बोला और यहाँ पर जरूर चेक किया जाएगा नो बॉल है या नहीं। तब तक मैच जबरदस्त ऑन है। पहले ओवर में यहाँ 10 रन आए जरूर। विजय खड़के यहाँ पर गेंदबाजी मार्ग पे आए थे, पहली गेंद वहाँ पर विजय खड़के की, अंपायर ने तो नो बॉल दिया, बट विजय खड़के ने बोला जी नहीं है, आप चेक कीजिए। यहाँ पर चेक किया जा जरूर रहा है। आप ऑन स्क्रीन देख सकते हो, थर्ड अंपायर का इशारा, इट्स नो बॉल। कुछ ही इंचों से ये नो बॉल है, वरना नो बॉल नहीं हो सकता था, बट थर्ड अंपायर का इशारा आते हुए नो बॉल, यानी कि फ्री हिट है जारी। अब यहाँ पर फील्डिंग टीम ने एक रिव्यू गवाया जरूर, एक ही रिव्यू है उनके पास, टोटल 2 रिव्यू दिए गए हैं, उसमें से एक गवाया। फ्री हिट है जारी। ओहो नो, यहाँ पर फ्री हिट का फायदा उठाने की जरूर कोशिश की थी। ऑफसाइड गेंद डाली थी, लेग साइड में खेलने का प्रयास था और बल्ले से संपर्क हुआ नहीं अच्छे से, एज लगी और सीधा फॉलो थ्रू में गेंद को रोका। वहां पर डॉट बॉल, पहली गेंद नो बॉल गिरी थी, उसके बाद डॉट डालने में उनको यश प्राप्त जरूर हुआ और 10 रन, माफ कीजिए 11 रन ऑन स्कोर बोर्ड। फिर से एक बार यहाँ पर गेंदबाजी मार्ग पे जरूर तैयार रहेंगे विजय खड़के, अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी, इसमें से जो जीतेगा वो जाएगा सीधा फाइनल्स में। जी हाँ, सेमीफाइनल नंबर 2 है आज के दिन का। स्वर्गीय अंकुश भाऊ लांडगे स्मरणार्थ पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2025 सीजन नंबर 2 में आप सभी का है स्वागत। ये लीजिए, हवाई सफर किया है, हवाई हल्ला भी किया है, फील्डर आएंगे नीचे गेंद के और विकेट विकेट विकेट। बड़ी मछली जाल में बड़ी विकेट यहाँ पर चलता बनाया, दिलीप वर्मा को दिखाया पवेलियन का रास्ता। जी हाँ,
रवि ने काम किया था पहले ओवर में, बट वहां पे विकेट नहीं मिली। बट यहाँ पर विजय खड़के ने काम किया और सफलतापूर्वक वहां पर फील्डर का साथ भी मिला। विकेट यहाँ पर एक आसान सा कैच लपक लिया, चलता बनाया बल्लेबाज को, दिलीप वर्मा को भेजा पवेलियन का रास्ता। न्यू बैट्समैन इज अथर्व भुटे। 19 साल के एक युवा बल्लेबाज है अथर्व भुटे। पिछले क्वार्टर फाइनल में इन्होंने अच्छा परफॉर्मेंस किया था। शुरुआत की 2 गेंदों में 2 छक्के लगे जरूर इनके बल्ले से। रोहित पाटिल को इन्होंने आक्रामक बल्लेबाजी की थी। रोहित पाटिल की शुरुआत की 2 गेंदों में 2 छक्के मारे। यहाँ पर क्या छक्का मारेंगे ये जरूर देखा जाएगा। और छक्के की तो कोशिश नहीं की गई। ओ नो, यहाँ पर थ्रो जबरदस्त किया बट सीधा फील्डर को लगा। क्या थोड़ा सा अच्छे से खेलिए, ज्यादा इंजरी मत कीजिए क्योंकि लग गया तो फिर बाद में प्रॉब्लम हो जाएगी। और इस अथर्व भुट्टे का सिंगल के साथ खाता खुलता हुआ और इस सिंगल के साथ स्कोर कार्ड में होगी मदद। 12 रन 1 विकेट के नुकसान पर इस ओवर की आखिरी 3 गेंदें अभी भी है बाकी। बल्लेबाजी मार्ग पे शान खान ऑन स्ट्राइक रहेंगे। शान खान 6 गेंदे खेल के 8 रन बनाए। इनके बल्ले से भी एक रन से निकलते हुए दिखाई जरूर दिए। अथर्व भुट्टे नॉन स्ट्राइक गेंदबाजी मार्ग पे विजय खड़के विकेट चाहिए। यहाँ पर विकेट चाहिए जरूर थी। डाउन द ग्राउंड खेला कवर्स की दिशा में। ये लीजिए विकेट चाहिए थी और एक बड़ी विकेट, एक युवा की विकेट यहाँ पर गवाते हुए रन आउट के चलते विकेट विकेट विकेट। एक यहाँ पर मिस जज किया गया दोनों के बीच में। डाउन द ग्राउंड खेला। अथर्व भुट्टे ने बोला कि भागिए जी, हम भाग के आए हैं, आप भागिए। बट स्ट्राइकर ने बोला शान खान ने जी मत भागिए। और दोनों का कॉम्बिनेशन अच्छा हुआ नहीं और उसी के चलते एक युवा बल्लेबाज की विकेट यहाँ पर गंवानी पड़ी। अथर्व भुट्टे बैक टू द पवेलियन। अथर्व भुट्टे की जगह लेने के लिए आ चुके हैं राहुल गुंजाल। राहुल नाम तो सुना ही होगा बट क्या यहाँ पर करेगी उस तरह से बल्लेबाजी, देखा जरूर जाएगा। यहाँ पर पहली गेंद राहुल गुंजाल। डाउन द ग्राउंड खेला, से दिशा दिखाई, सिंगल वहां पर बटोरा, माफ कीजिए शान खान ने लिया है और सिंगल वहां पर बटोर लिया। अब स्ट्राइक पे राहुल गुंजाल आएंगे। अच्छी बल्लेबाजी करना जानते हैं, एक ऑलराउंडर है यहाँ पर राहुल गुंजाल। बल्लेबाजी गेंदबाजी करना जानते हैं। राइट हैंडेड बैट्समैन, हिटर से जाने जाते। प्रॉपर लेदर का स्टांस रहता था उनका। अब टेनिस में आए हैं, हवाई हल्ला किया यहाँ पर। विकेट क्या मिलेगी यहाँ पर? जी हाँ, बड़ी विकेट, बड़ी मछली जाल में। स्पर्धेचा आधारस्तंभ माननीय श्री रवी भाऊ लांडगे, प्रथम बिनविरोध नगरसेवक पिंपरी चिंचवड। माननीय श्री राहुल भाऊ लांडगे, युवा नेते। थैंक यू डीजे, थैंक यू सो मच। और राहुल गुंजाल की यहाँ पर विकेट निकाली विजय खड़के ने।
शुरुआत की पहली ओवर में विकेट नहीं मिली जरूर, बट विजय खड़के दूसरा ओवर डालने के लिए अपने स्पेल का पहला ओवर टीम का दूसरा ओवर डालने के लिए आए और एक बड़ी दो मछली जाल में अपने फंसाया। दो तगड़े ताकतवर बल्लेबाज को दिखाया है पवेलियन का रास्ता। पहला बैट्समैन अथर्व भुट्टे और दूसरा राहुल गुंजाल, दो बिग हिटर को भेजा है पवेलियन का रास्ता, दिखाया है डग आउट का रास्ता। ऐका ही जर मॅच लवकर जर उरकली म्हणजे लवकरात लवकर जर संपली, तिसऱ्या आणि चौथ्याची जर मॅच खेळवण्यात येईल, दोन्ही संघांनी कुठं पण नका जाऊ, विनंती आहे। ही मॅच संपल्यानंतर जर वेळ असल्यावर दोन्ही टीमची तिसऱ्या आणि चौथ्या या दोन्ही संघांची मॅच खेळवण्यात येईल, तर दोन्ही संघांना विनंती आहे कुठे पण नका जाऊ। यहाँ पर न्यू बैट्समैन शहबाज सैयद राहुल गुंजाल की जगह लेने के लिए आ चुके हैं। यहाँ पर राजेश पवार गेंदबाजी मार्ग पे जरूर रहेंगे तैयार। शान खान ऑन स्ट्राइक, राजेश पवार गेंदबाजी मार्ग पे। ओ हो क्या गेंद डाली, चेंज ऑफ पेस कह सकते हो, स्लो तो डाली बट गेंद में टर्न देख सकते हो आप। यहाँ पर टप्पा खाने के बाद ज्यादा ही टर्न मिली और सीधा विकेट कीपर के दस्तानों में। डॉट बॉल लेग कटर डाला और लेग उस तरह से गेम घूमी भी। जबरदस्त गेंदबाजी यहाँ पर। शुरुआत की पहली गेंद यहाँ पर अच्छी डॉट डालते हुए दिखाई जरूर दे रहे। दूसरी गेंद पे तैयार और दूसरी वाली जो गेंद है तो बॉडी के लाइन टू लाइन डाली और यहाँ पर सिंगल मिलेगा। इस सिंगल के चलते स्कोर कार्ड में होगी मदद। 14 रन 3 विकेट के नुकसान पर इस ओवर की अब तक 2 गेंदें डाली गई है। राजेश पवार के माध्यम से अच्छी गेंदबाजी करना पड़ेगा, करना जानते हैं, उस तरह से गेंदबाजी कर रहे हैं, बल्लेबाजी भी करना जानते हैं। लीजिए चेंज ऑफ पेस, लोअर फुल टॉस डाली थी, बल्ले से संपर्क हुआ नहीं और एक की जगह 2 की मांग और लीजिए कितना क्लोज, डायरेक्ट हिट होता तो बल्लेबाज जा सकता था पवेलियन। और बैकअप वहां पर मौजूद है। जी हाँ, बैकअप रहना बहुत जरूरी है। 2 रन अपने टीम के लिए बचा है वहां पर बैकअप के चलते। 16 रन है इस ओवर की, आखिरी 3 गेंदें हैं बाकी। शहबाज सैयद, लीजिए शॉट अच्छा है, फ्लिक किया जरूर सामने की ओर, पैर निकाला और गेंद को सामने की ओर ढकेला और फॉलो थ्रू में गेंद को रोका यहाँ पर राजेश पवार ने। और अच्छी गेंद, यहाँ पर तारीफ करनी होगी, जिस तरह से गेंदबाजी कर रहे हैं उस तरह से गेंदबाजी करना पड़ेगा और इसी तरह से सेम गेंदबाजी होगी तो रन यहाँ पर कम रहेंगे। ये वाली गेंद अच्छी थी, कवर्स के दिशा में खेला, वहां पर फील्डर मौजूद है, सिर्फ और सिर्फ इस सिंगल मिलेगा। इस सिंगल के चलते स्कोर कार्ड में होगी मदद। 17 रन 3 विकेट के नुकसान पर तीसरे ओवर की आखिरी गेंद है बाकी, यानी कि 17 गेंदों का खेल अब तक खेल चुके हैं बल्लेबाजी टीम। यहाँ पर श्रीतेज स्पोर्ट्स एकेडमी गेंदबाजी अच्छी खासी करते हुए दिखाई जरूर दे रहे। देख सकते हो चेंज ऑफ पेस, गति में परिवर्तन और सिंगल तो मिलेगा बट अच्छी गेंदबाजी। यहाँ पर थोड़ा सा फ्लाइटेड डाली थी गेंद, टप्पा नहीं दिया और टप्पा डालने की कोशिश भी नहीं की। बीट होते तो विकेट मिल सकता था। और 3 ओवर के बाद 18 रन। चलिए ज्यादा वक्त बर्बाद मत कीजिए क्योंकि वक्त हमारे पास कम है, वक्त बचाइए। विनंती आहे की वेळ वाचवा, वेळेला खूप महत्व आहे।
आणि जेवढा वेळ वाचवला तेवढंच चांगलं. त्यानंतरची एक मॅच आहे. जर वेळ असेल तर दोन्ही टीमची तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॉफीसाठी मॅच खेळवली जाणार आहे. इथे देखील गोलंदाजी मार्कावरती गोलंदाज सज्ज. विजय खडके पहिला चेंडू इथं वाईट टाकताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिल्या चेंडूचं पहिल्या स्वतःच्या दुसरं स्पेल म्हणजेच टीमची जे ओव्हर्स आहेत त्याच्यामधलं 3 ओव्हर आतापर्यंत टाकले गेले आहेत आणि स्वतःच इथं दुसरं स्पेल टाकताना आपल्याला पाहायला मिळत आहे. विजय खडके पहिला चेंडू वाईट टाकला गेलेला आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कावर तयार. यावेळी चांगला चेंडू अकुट टप्प्याचा चेंडू. इथे देखील एक धाव मिळणार आणि या एका धावाच्या साह्याने धावफलकावरती धावा झाल्यात 20 धावा. 3 गडी बाद. चौथं षटक प्रगतीपथावर अजूनही आहे. इथे देखील चौकार षटकार आपल्याला पाहायला मिळणार काय हे आपण नक्की पाहूया, कारण की आतापर्यंत चौकार षटकार जास्तीत जास्त खेचावं लागणार. आतापर्यंत दरम्यान आल्या नाहीत तेवढ्यालाही, पण पुन्हा एकदा प्रयत्न करणार चौकार षटकार खेचण्याचा. शेहबाज सय्यद यावेळेस अकुट टप्प्याचा चेंडू. काय चेंडू टाकलाय, बॅट्समॅनला कळलं देखील नाही आणि टप्पा खाल्यानंतर चेंडूला थोडीशी वेग होती आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाताना पाहायला मिळतोय आपल्याला. जोपर्यंत चेंडू येईल तोपर्यंत यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू. यावेळी तिथे देखील पुन्हा एकदा विजय खडकेच्या माध्यमातून गोलंदाजी पाहायला मिळत आहे आपल्याला. यावेळेस कव्हरच्या दिशेने खेळलाय फटका. क्षेत्ररक्षक आहे डाऊन दी बॉल आणि इथे देखील एकच धाव मिळणार आणि या एका धावाच्या साह्याने 21 धावा धाव फलकावरती. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकातल्या. चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे विजय खडके. पहिल्या षटकात यांच्या देखील 2 विकेट मिळाले तर विजय खडकेला. राहुल गुंजळ आणि अथर्व बुटे या 2 तगडे ताकदवान फलंदाजाची विकेट मिळाली. काय या षटकात विकेट मिळणार, काय या षटकात चौकार षटकार खेचणार फलंदाज. यावेळेस क्लीन बोल्ड. मोठे फटका आतापर्यंत आला नाही. या देखील मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये दांडी गुल झाली. इथे देखील फलंदाजाची. फलंदाज जातोय तो बॅक टू द पवेलियन. शान खान गॉन बॅक टू द पवेलियन आणि इथे देखील नवीन फलंदाज येताना पाहायला मिळत आहे. शान खानची जागा कोण घेते हे नक्की पाहूया आपण, कारण की काय चेंडू टाकला होता. दांडी गुल झाली शान खानची. आणि नवीन फलंदाज फलंदाजी मार्कावरती येतोय तो गणेश जाधव. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येईल का डाऊन दी बॉल आणि चेंडू तिथे देखील नो मॅन्स लँड पडणार. दरम्यान 1 धाव पूर्ण. या एका धावाच्या साह्याने 22 धावा धाव फलकावरती. इथे देखील काम बनवलं होतं गोलंदाजांनी, काम केलंच होतं फलंदाजाला पवेलियनचा रास्ता दाखवण्याचा आणि इथे देखील नोमॅन्स लँड पडलाय चेंडू आणि 1 धाव मिळणार. या षटकातला शेवटचा चेंडू. चौथं षटक इथे देखील प्रगती पथावर आहे. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. 22 धावा धाव फलकावरती, 4 गडी बाद. यावेळी चांगला चेंडू पेस मध्ये होता, टप्पा खालाय, लेंथ वर चेंडू टाकलाय आणि बॅकफुटला जाऊन फलंदाज इथे देखील चेंडूला पुश करणार. 1 धाव इथे देखील मिळणार. या एका धावाच्या साह्याने 23 धावा धाव फलकावरती, 4 गडी बाद, 4 षटक समाप्त. इथे देखील ड्रिंक ब्रेक होईल आणि विनंती आहे 12th मॅनला पाणी घेऊन जा.
DJ Ash, Ash, Ash. ये गलियां अपनी ये रास्ते अपने कौन आएगा अपने आगे राहों में हमसे टकराएगा जो बन जाएगा वो घबरा के यहाँ के हम सिकंदर चाहे तो लगे सबको अपनी जेब के अंदर अरे हमसे मांगना मत लेना मेरा नहीं समझे वो हमें क्या जाता है बारी बारी Jazz in the mix. DJ Ash, 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 Ash. आणि इथे देखील धन्यवाद डीजे धन्यवाद डीजे अनिल आणि चार षटक समाप्तीनंतर 23 धावा धावफलकावरती 4 गडी बाद 5व्या षटकासाठी कोण आहे सज्ज इथे देखील आपण पाहूया 23 धावा तर आहेत करंट रन रेट 5.75 आहे आणि चौकार षटकार खेचणं हे गरजेचं आहे इथून जो जिंकणार तो सरळ जाणार फायनल मध्ये पहिली टीम तर गेलेली आहे इथे देखील सेमीफायनल नंबर 2 चा सामना आपण पाहत आहे स्वर्गीय अंकुश भाऊ लांडगे स्मरणार्थ पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2025 चं पर्व दुसरं जान क्रिकेट शान क्रिकेट आम्हा तुम्हाचा सर्वांचा अभिमान आहे क्रिकेट हे देखील 13 जानेवारी पासून सुरुवात झाली होती 17 जानेवारी आहेत आज देखील हा फायनल डे आहे फायनलचा सामना आज देखील खेळवला जात आहे आणि इथे देखील काय विकेट मिळणार जान क्रिकेट शान क्रिकेट तुमचा आमचा सर्वांचा अभिमान क्रिकेट स्वर्गीय अंकुश भाऊ लांडगे यांच्या स्मरणार्थ पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरे उपस्थित मान्यवर बक्षीस जाते संघ मालक खेळाडू स्पर्धेचा आनंद घेणारे ऑनलाईन प्रेक्षक आणि हो मैदानावरती उपस्थित राहून खेळामध्ये जान आणणाऱ्या क्रिकेट प्रेमी रसिकांचे हार्दिक स्वागत दमदार स्वागत स्पर्धेचे आधारस्तंभ माननीय श्री रवी भाऊ लांडगे प्रथम काय कॅच केलाय ते देखील आपण ऑन स्क्रीन पाहू शकतोय आणि चांगला कॅच पकडला होता देखील विकेट कीपर तिथे आणि फलंदाजी मार्कावरती नवीन फलंदाज येतोय तो ओमकार काशीद पहिला चेंडू हवेमध्ये आहे आणि क्षेत्ररक्षक येईल डाऊन दी बॉल काय क्षेत्ररक्षण आहे अफलातून चेंडूला कसल्या पद्धतीचं थांबवलंय आणि इथं फक्त एका धावावरती थांबवलंय जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आपल्याला बिकी दास कडून बिकी दास पण एक चांगला फलंदाज आहे फलंदाजी करतात आपण पाहतोय सुरुवातीच्या मॅचेस मध्ये विकी दासने बी चांगले फटके खेळले होते आणि क्षेत्ररक्षण सुद्धा करतोय हे देखील आपण पाहत आहे जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्या टीम साठी 3 रन वाचवल्यात ओ हो काय चेंडू टाकला इथे देखील बॅट्समॅन स्टेप आउट झाला होता पण गोलंदाज चेंज ऑफ पेस म्हणू शकता तुम्ही गतीमध्ये परिवर्तन करताना पाहायला मिळते आपल्याला आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाताना पाहायला मिळते डॉट चेंडू राजेश पवार इथे देखील गोलंदाजी मार्कावरती गोलंदाजी करताना पाहायला मिळते पहिल्या चेंडूवरती चांगली विकेट इथे देखील मिळाली राजेश पवारला यावेळेस रिव्हर्स स्विच हिट आणि चेंडूला पाठवलंय सीमारेखा पार षटकार धन्यवाद
सेमीफायनल नंबर 2च्या पहिल्या इनिंग मधला पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळतोय गणेश जाधवच्या बॅट मधून. पुन्हा एकदा सफळ झालाय. लेग बिफोर साठी अपील केलं देखील आणि 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 विकेट मिळणार इथे देखील राजेश पवारला. पण इथे देखील थर्ड अंपायर कडे चेक केलं जाईल. बॅट्समॅननी घेतलेला हा रिव्ह्यू, बॅट्समॅननी पहिला रिव्ह्यू घेतला, 2 रिव्ह्यू यांच्याकडे सुद्धा आहेत आणि पहिला रिव्ह्यू इथे देखील घेतलाय आणि चेक केलं जाईल. दरम्यान थर्ड अंपायर आहेत आमची इथे. थर्ड अंपायरच्या स्वरूपामध्ये आमचे सागर सर इथे देखील पाहत आहेत. त्यांचं देखील निर्णय काय येईल आपण पाहूया. फलंदाजी टीमने रिव्ह्यू घेतला देखील आणि लगेच निर्णय आपल्याला कळवण्यात येईल. आणि इथे देखील थर्ड अंपायरचा निर्णय येतो. विकेट. OUT आउट. वन साइड हीरो है यो वन. काय 2 मिनिटं मी अनाउन्स करतोय. हॅलो हॅलो पंच 2 मिनिटं मॅच थांबवा बरं. हॅलो सर्व खेळाडूंनी नोंद घ्या. आपले मातोश्रीचे जे संघ मालक आहेत धीरज गायकवाड सर आणि नितीन आल्हाट सर ह्यांचा आता एक फोन आलाय. बऱ्याच खेळाडूंची इच्छा होती की PCTC एक करंडक कधी होणार बरोबर. तर आता लवकरच तुमच्या भेटीसाठी हॅलो 2 मिनिटं सगळ्यांची वेळ घेतो राजू. लवकरच धीरज गायकवाड सर आणि नितीन आल्हाट सरांच्या सहकार्यातून लवकरच आई करंडक ह्याच ग्राउंडवर आपल्या सर्वांच्या पिंपरी चिंचवडच्या 40 संघांसाठी भेटी देत आहे. त्यामुळे दोन्ही मान्यवरांचं आणि सहकार्य केल्याबद्दल सर्वांचं मनापासून धन्यवाद आणि एकदा त्यांचं खरंच सगळ्यांनी टाळ्या वाजून सहभाग करावा. धन्यवाद सर. चला आपल्या मॅच कडे वळूया आणि वेळ वाचवा. स्वर्गीय अंकुश भाऊ लांडगे स्मरणार्थ पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग पर्व दुसरे 2025 महाराष्ट्र शासन पोलीस या टुर्नामेंटला विशेष सहकार्य करणारे दीपक तेली सर यांचे येथील देखील आगमन होत आहे. पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग पर्व दुसरे इथे देखील तुमचं हार्दिक स्वागत सर.
चला मॅच कडे वळूया. मॅच थांबवू नका, वेळ वाचवा. पाच षटक इथे देखील समाप्त आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा धाव फलकावरती, 6 गडी बाद. करंट रन रेट सुद्धा इथे देखील 6च आहे. प्रत्येक ओव्हरला 6 धावा इथे देखील निघत आहेत. कोणत्या ओव्हरला 8, कोणत्या ओव्हरला 2, कोणत्या ओव्हरला 5 अशा पद्धतीने निघत आहेत. पण सरासरी तर इथे पाहिलं जात आहे तर पण फक्त आणि फक्त 6 विकेट आणि 5 षटक समाप्त आणि 30 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कावरती गोलंदाज तयार. यावेळेस काय चेंडू टाकलाय, बॅट्समॅनला कळलं देखील नाही. चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव डॉट बॉल. अंकित केनेकर इथे देखील गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. हो हो हो, काय चेंडू आहे, डायरेक्ट हिट केला इथे देखील आणि एकच धाव मिळणार. ओमकार काशीद फलंदाजी करताना पाहायला मिळतो. बॅटशी संपर्क दरम्यान चांगला झाला नाही आणि या एका धावाच्या साह्याने एक लेग बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव मिळणार. दरम्यान बॅटशी संपर्क झाला नाही. अंकित कानेकर इथे देखील गोलंदाजी मार्कावरती गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. यावेळेस चांगला फटका भिरकावलाय पण डाऊन दी ग्राउंड चाललाय. लॉंग ऑनच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे तिथे देखील एक धाव मिळणार. गोलंदाजी मार्कावरती अंकित, फलंदाजी मार्कावरती अंकित पवार, अनिकेत पवार. फलंदाजी मार्कावरती अनिकेत आहे आणि गोलंदाजी मार्कावरती अंकित आहे. यावेळेस ओमकार काशीदच्या बॅटशी संपर्क झाला नाही आणि इथे देखील एक धाव मिळणार. या एका धावाच्या साह्याने धाव फलकावरती धावा झाल्यात 33 धावा धाव फलकावरती आणि 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकातल्या. यावेळेस मोठा फटका भिरकावलाय. क्षेत्ररक्षक आहे डाऊन दी बॉल, झेलणार झेल, विकेटचं पतन. पट्टूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. धन्यवाद. नुकतंच ज्यांचं शुभागमन या क्रीडानगरीमध्ये होत आहे, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेदरम्यान या करंडकादरम्यान ज्या आकर्षक ट्रॉफीज डिझाईन केल्या गेल्या आहेत ते अतुलजी कोतुलवार यांचं या क्रीडानगरीमध्ये शुभागमन होत आहे. मान्यवरांचं विशेष करून आभार. या सुंदर अशा स्पर्धेमध्ये सुंदर अशा ट्रॉफीज ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या आर्ट गॅलरीमधून आपल्या या स्पर्धेदरम्यान लाभल्या गेल्यात त्यांचं विशेष करून या संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2025 पर्व दुसऱ्यामध्ये मनपूर्वक असे आभार. ओ टू कॉम्बॉक्स. धन्यवाद शैलेश सर. आणि इथे देखील पुन्हा एकदा मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये इथे देखील बॅटशी संपर्क होत नाही आणि इथे देखील लेग बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव मिळणार. या एका धावाच्या साह्याने धाव फलकावरती धावा झाल्या 34 धावा, 7 गडी बाद, 6 षटक इथे देखील समाप्त आणि 2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. म्हणजेच 12 चेंडू या इनिंग मधल्या अजूनही शिल्लक आहेत. ओमकार काशीदकडे आहे बॅट आणि ओमकार काशीद एक तगडा ताकदवान फलंदाज आहे. चांगली फलंदाजी करतो. मोठे मोठे मॅचेस खेळला देखील. आमदार चषकला देखील चांगलं फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळालाय. लास्ट इयर आमदार चषकला मॅन ऑफ द सिरीज देखील होता आणि इथे देखील काय होणार हे आपण पाहूया. कारण की फलंदाजी करतो तो देखील, त्याला देखील माहिती आहे कशा पद्धतीने करायची. आणि आता ऑन स्ट्राईक असणार सौरभ राऊत. इथे देखील बॅटिंग पॉवर प्ले देखील इथे घेतलं गेलं आहे. 8 षटकांच्या आतमध्ये तुम्ही कधीही घेऊ शकता बॅटिंग पॉवर प्ले आणि
माफ करा 7 षटकाच्या आत 6वं ते 7वं षटक कंपल्सरी बॅटिंग पॉवर प्ले असणारच. आणि गोलंदाजी मार्कावरती रवी गोयराट, सौरभ राऊत, ओमकार काशीद 2 तगडे ताकदवान फलंदाज इथं आपल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळत आहे. गोलंदाजी मार्कावरती इथे देखील आपण पाहत आहे रवी गोयराट 34 धावा धावफलकावरती, 7 गडी बाद, 12 चेंडूंचा अजूनही खेळ शिल्लक आहे आणि पॉवर प्ले असेल बॅटिंगचा. यावेळेस बॅटची दरम्यान चांगले झाले नाही. दांडी गुल, विकेट. खुला मैदान 4 सिक्सरची होते धमाल. Jazz in the mix. तुम लोग समझते हो जो मैं पहले से नहीं जानता, लेकिन आज मैं तुमको कुछ ऐसी बातें बताऊंगा जो आज तक तुमने न देखी होंगी और न सुनी. डीजे सौरभ राऊत फलंदाजी मार्कावरती होता. रवी गोयराट आलाय आणि सौरभ राऊतची इथे दांडी गुल केलाय आणि दाखवलाय डगआउटचा रस्ता, पवेलियनचा रस्ता. आणि इथे देखील 8 विकेट, 8 गडी बाद, 2 विकेट अजूनही पाहिजे. आणि आतापर्यंत देखील तर या इनिंग मधला सेमीफायनल नंबर 2च्या इनिंग मधला आतापर्यंत 1 चौकार आणि 1च षटकार पाहायला मिळाला आपल्याला. यावेळी चांगला चेंडू, थोडीशी उसळी मिळाली ती चेंडूला. फलंदाज इथे देखील बॅकफुटला जाऊन चेंडूला समोरच्या दिशेने ढकललाय. इथे देखील 1 धाव मिळणार. खरं तर चांगली गोलंदाजी इथं करताना पाहायला मिळत आहे आपल्याला गोलंदाजी टीम. श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी इथे देखील काय गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहे. यावेळी चांगला फटका भिरकावला. एक क्षेत्ररक्षक येईल का? डाऊन दी बॉल आला होता, चेंडू दूरशी त्यांच्या जवळून आणि 1च धाव मिळणार. विकेटची इथं कॅचेसची संधी होती देखील पण नाही झेलणार तो झेल. कॅप्टन राजेश पवारच्या नेतृत्वाखाली इथं गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहे आपल्या रवी गोयराट. काय गोलंदाजी करतात. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 10 धावा खर्च केल्यात. दुसरं षटक इथे देखील टाकायला आलेत. सुरुवातीच्या 3 चेंडूवर 1 गडी बाद केलेत. यावेळेस चेंडू आणि की म्हणजेच वाईड, पंचांचे हात समांतर, धावा येतील अवांतर. वाईट बॉल. पुन्हा एकदा हा चेंडू टाकावा लागणार. अजय पाटील देखील इथं फलंदाजी करताना पाहायला मिळत आहे. ओमकार काशीत अजूनही फलंदाजी क्रीजवर आहे आणि इथे देखील अजय पाटीलच्या बॅट मधून 1 सिंगल मिळणार, 1 धाव मिळणार. या एका धावाच्या साहाय्याने धावफलकामध्ये होणार मदत. धावफलकावरती धावा झाल्यात 38 धावा, 8 गडी बाद. अजूनही 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. उगन माय नांदेड वय. यावेळेस मोठा फटका भिरकावलाय देखील आणि चेंडूला पाठवलंय सीमा रेषेच्या बाहेर. मिळणार त्या 6 धावा. षटकार. धन्यवाद. खास कैलास भाऊ लांडगे यांनी बोलले तू तुझ्या भाषेमध्ये बोल, नांदेडच्या भाषेमध्ये. आणि मी आहे की नाही तर नांदेडच्या भाषेमध्ये बोलायचा प्रयत्न करतो. इथं बॅट्समॅन आउट झालाय.
नाही. आता हे बघा आता काय होते काय नाही ते बघूत तरी बघूत. पण कसं आऊट तर म्हणालेत, आऊट नाही बी म्हणालेत, आणि कोण कसं करते की काय बी कळणार झालंय. स्पर्धेला ज्यांनी सहकार्य केलेत रणजित मंडळ सर यांचं देखील सहर्ष स्वागत. आणि बॅट्समॅन आउट आहे, चला घरी. आउट आहे माय, आउट आहे. बॉल लागना गुन्हानं आणि पाठवलंय घराकडचा, घरचा रास्ता दाखवला इथं. ओमकार काशीत बॅटिंगला आलाय पण बॅटला काय बॉल लागना आणि मोठा फटका मारायच्या नादामध्ये इथं आउट होऊन गेलाय. कशाला माय गुन्हानं खालून खेळाव, देणं घेणं नाही काय, मोठे फटके मारायची. रवी चांगली बॉलिंग करताना बघूया आपण. रवीनं बी 44 एकच गडी बाद करायचा आहे तुम्हाला. आता एकच आउट करायचा, एक आउट केलं की नाही तुम्ही जिंकल्या समजून घ्या. कारण की 44च रन काढले त्यांनी. आखरी ओव्हर भाई, आखरीचा ओव्हर. हॅलो आतीन भाऊ रोकडे, आतीन भाऊ रोकडे, या गोष्टीची नोंद घ्या. पर्व 3 मध्ये ज्या दिवशी शैलेश निवनकर सर समालोचनाला असणार आहे त्या दिवशी आपल्या महाराष्ट्र पोलीस राहुल नाना घोरपडे यांच्यातर्फे रेश्मा मयेकर नाना आणणार आहे, सौजन्य नाना घोरपडे. आखरीचा ओव्हर आहे आणि बॅटला बॉल लागलाय की एक पळून काढले इथं बघा. सुटला माझा पदर बाय मी नव्हते भानात आणि बॅटला काय बॉल लागण्याचं लाय काहीच कळणार माझ्या ध्यानात. असं व्हायला यांचं. बॅटला बॉल लागण्याचा लाय मोठे फटके मारायचा प्रयत्न करायला. अजून एकदा मारावं म्हणाले पण लागणार चालय गुन्हानं. आणि इथं पुन्हा एकच रन काढलाय वाघानं. इथे देखील रणजित मंडळ सरांचं आगमन झालंय. सहर्ष स्वागत सर आपलं देखील. उग गुन्हानं माराव. आता चांगला खेळाय बघा, लई वेळानंतर आता बघाला मी एक चौका आलाय. बाप ओ बाप, संघ मालक होय. इथं बॅटिंग करताना बघायला आपण. मी म्हणालो मी इथं बॅट लागा बॉल लागणार चाललाय, मारा मारा मग बॅटला बॉलच लागणार चाललाय आणि आत्ता कुठेतरी लागलाय आणि भेटलाय ते 4. चौका गेला वाटाले. हा चौका गेलाय हो. 50 रन झाले या चौकाराच्या साह्याने. अजून 3 चेंडू आहेत बघा तुमच्याकडे. कसं करता काय नाही तुम्ही बघाव, तुमचे दिवे तुम्हीच लावा कसं होईल की. 3 बॉल आहेत हो सर. हा म्हणतो मी इथं चौका छक्का येणार चला काय. सकाळी केळं कमी खालेत वाटालय. मी म्हणालो बॅटला बॉल लागणार चला, उगत टप्पा खाला की मध्ये घुळून चला बॉल. मारा हो मारा, मग तर मारणार चला तुम्ही पण. 50 रन झालेत, बकवळ झाले तुमच्यासाठी. तुम्ही थांबू शकता. अजून 2 बॉल बाकी आहेत. यावेळेस पुन्हा चांगला चेंडू टाकलाय. म्हणतो इथं मी आहे की नाही बॉलरची तारीफ करतो बघा. काय बॉलिंग करते त्यानं. अंकित कानेकर काय बॉलिंग करते. बॅटला बॉलच लागू दे ना चला इथं बॅट्समॅनच्या. हा मी म्हणाला आता छक्का येते वाटालय, पण येते की नाही बघावं आपण. इथं आमच्या साईडला बसली लोक वाईड आणि 4 जाऊ दे म्हणायत, पण काय इथं छक्का मारायचा प्रयत्न करते म्हणालो मी. इथं चांगला बॉल होत आहे आणि एकच धाव मिळणार. 51 धावा तर झाल्यात. अजून दुसरीचा प्रयत्न केलाय आणि भाऊ जा घरी. बस झालं माय बकळ खेळा तुम्ही. आता बॅटला बॉल लागणार चले गुन्हा आल्या खेळायला आणि टीम झाली इथं पूर्ण ऑल आउट. 51 रन झालेत. 52 रन झालेत. पुढचे तुमचे 10 जण आउट झालेत आणि सरळ पाठवले तुम्हाला तुमच्या घरी. 53 रन काढायचे आहेत बघा तुम्हाला. आता 48 बॉल आहेत, 53 रन करायचे आहेत. कोण करते की बघावं आता. आणि बस झालं. माझी भाषा जर आवडली असेल तर तुम्ही एक वेळेस टाळ्या होऊन जाऊ द्या. धन्यवाद, थँक्यू सो मच. आणि इथे देखील शैलेश सरांचं आगमन होतं आणि सर आपलं देखील स्वागत आहे. आणि
हॅलो चेक. ऐका सर्वांनी एक वेळेस लक्ष द्या. आपलं एक इंस्टाग्रामचं चॅनल आहे. इंस्टाग्रामचं ड्रीम स्पोर्ट्स लाईव्ह एक आहे आणि टेनिस क्रिकेट 27 म्हणून एक आहे. तुमच्या काही प्लेयर्सच्या रील्स काढल्यात आम्ही आणि इंस्टाग्रामवर टाकल्यात. असेच रील्स इंस्टाग्रामवर येत असतील. त्या चॅनलला फॉलो करा आणि फॉलो ड्रीम स्पोर्ट्स लाईव्ह आणि टेनिस क्रिकेट 27 हे 2 चॅनल आहेत. या चॅनलला फॉलो करा, नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून तुम्हाला पुढची जर रील पडली तर नोटिफिकेशन येईल. नक्कीच नांदेडची भाषा तुम्ही ऐकलीत. पुन्हा एकदा मी आपल्या पुण्यनगरीची भाषेमध्ये समालोचन कक्षाचा भार सांभाळतोय. एक यंग टॅलेंट आहे जे आपल्यापर्यंत या मॅचमध्ये या पहिल्या डावामध्ये आपण ऐकलं. खऱ्या अर्थाने ड्रीम स्पोर्ट्स लाईव्ह आणि 24/7 ना टेनिस क्रिकेट 27 आणि ड्रीम स्पोर्ट्स लाईव्ह या इंस्टाग्रामच्या चॅनलला आपण जास्तीत जास्त लाईक्स करा, सबस्क्राईब करा आणि ज्या रील्स आहेत, ज्या आपल्या संपूर्ण स्पर्धेमधल्या रील्स आहेत, त्या रील्स पाहण्यासाठी या चॅनलला, दोन्ही चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि मोठ्या संख्येने आपण या चॅनलला लाईक करत असताना आपल्या रील्स त्यामध्ये तुम्ही पाहू शकता. पहिल्या डावाचा खेळ इथे संपुष्टात आला आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर अप्रतिम अशी गोलंदाजी करत असताना फक्त 53 धावेंवरती संपूर्ण डावाला 52 धावेंवरती संपूर्ण संघाला इथे बाद करण्यामध्ये यश मिळालं आणि 53 धावेंचं एक लक्ष इथे साध्य करण्याचा प्रयत्न इथे बॅटिंग टीम आतापर्यंत करेल. काहीशी खराब अशी सुरुवात आणि त्यानंतर 52 धावा, या धावा देखील इथे डिफेंड होऊ शकतात. प्रयत्न गोलंदाजांना आता सर्वोत्तम करावा लागेल. मोक्याच्या क्षणी सर्वोत्तम खेळ हा प्रामुख्याने गोलंदाजांचा आता इथे पाहावा लागेल. फलंदाजी कुठेतरी अयशस्वी ठरली, परंतु यशाची पायरी आणि मेगा फायनलमध्ये जाण्याची तयारी इथे गोलंदाजांना दाखवावी लागेल. स्वर्गीय अंकुशभाऊ लांडगे यांच्या स्मरणार्थ पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरा आपण या मैदानामध्ये संपन्न करतोय. या ठिकाणी सचिन भाऊ मंडल आणि त्याचबरोबरीने सचिन भाऊ पोतवाल आणि त्याचबरोबर रणजित भाऊ मंडल या दोन्ही मान्यवरांचा आपण या ठिकाणी सन्मान संपन्न करतोय. दोन्ही मान्यवरांना मी विनंती करेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. आयोजन कमिटीच्या वतीने आपल्याला इथे सन्मानित केलं जाईल. सुधीर भाऊंच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी हा सन्मान संपन्न करतोय. दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी इथे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. थोडासा व्यत्यय इथे. दुसऱ्या डावाला इथे सुरुवात होईल. 53 धावेंचा इथे पाठलाग आहे. आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय. स्ट्राईकला असतील ते राजू रासकर आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतो राजेश पवार. डबल आर
आरची जोडी मैदानामध्ये, तर गोलंदाजी मार्क वरती एक वेगवान मारा करणारा गोलंदाज इथे राहुल यांना आपण पाहतोय. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू जयश्रीच्या बाहेर आहे. मिस्टर एस्ट्राजने इथे धावसंख्येला सुरुवात होते. धावसंख्येचा शुभारंभ होतोय. धावसंख्येचा श्री गणेशा इथे केला जातोय. राहुल रासकर त्याचबरोबर राजेश पवार, तर गोलंदाजी मार्क वरती देखील आपण पाहतोय राहुल यांना, म्हणजे ट्रिपल आर आहे. RR इथे हे समीकरण मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. पुढचा चेंडू इथे देखील मोठा प्रहार, मिडॉनच्या डोक्यावरून चेंडू घेऊन काढलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये सीमारेषा पार येतोय. खणखणीत दणदणीत सनसनीत षटकार. 6 धावा. काय फटका इथे सजवलाय राजू रासकर. जर आपण पाहिलं तर एक बाहुबली बॅटर आहे. ताकद आहे, नजाकत आहे, टायमिंग प्रॉपर आहे आणि त्यानंतर चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे धाडण्यामध्ये देखील त्यांना यश मिळत आहे. पहिल्या चेंडूवरती एकूण 7 धावा येत आहेत. पहिला चेंडू अवांतर आणि त्यानंतर आलेला एक खणखणीत षटकार. इथे बँक बॅलन्स कमी आहे, धावा कमी आहेत, रोखायचं आहे आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर बॅटिंग टीमने विस्फोटक अशी सुरुवात देखील केली आहे. पुढचा चेंडू इथे देखील ऑन साइडला वेगात बॅट फिरवली जाते, परंतु प्रॉपर टायमिंग इथे होत नाहीये. 70-70 कंपनीचे चेंडू आहे. लगा तू 6 अशी टॅगलाईन आहे. चेंडू जर परफेक्ट मिडल झाला, टायमिंग प्रॉपर झाला, तर तिथे मात्र चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाताना आपण पाहिलेला आहे. इथे टायमिंग फसलं. त्या दरम्यान सिंगल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 8. स्ट्राईकला आपण पाहतोय राजेश पवार. पवार बोले तो पॉवर. इथे देखील शफल होऊन चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू डीप लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षित केला जाईल. त्या दरम्यान सिंगल प्राप्त होईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 9. 53 धावेंचा पाठलाग आहे. आतापर्यंत 9 धावा झाल्यात. राहुल यांच्या गोलंदाजीचा इथे समाचार घेतला जातोय. पुढचा चेंडू राजू रासकर यांच्यासाठी. इथे देखील गती परिवर्तन, चेंज अप पेस. चेंडू अगदी आपण पाहिलं तर बॅटच्या आतल्या बाजूला इथे स्पर्श करतोय. शॉर्ट फाईन लेग वरती चेंडू इथे फील्ड केला जाईल. त्या दरम्यान सिंगल प्राप्त होते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 10. दुहेरी अंकामध्ये धावसंख्येने प्रवेश केलाय. 53 धावेंचा पाठलाग आहे. आतापर्यंत 10 धावा. पहिलं षटक जे मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे, त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये दोन्ही बॅटर इथे धावा वेगात पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. पुन्हा एकदा राजेश पवार यांचा ब्लास्ट, बिग ब्लास्ट. चेंडू जाईल डीप काऊ कॉर्नरला भेटत सीमारेषा पार. नाही थांबणार, नाही वाकणार, नाही झुकणार, फक्त ठोकणार षटकार. 6 धावा. सहा धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या जर आतापर्यंत पाहिली तर धावसंख्या एकूण झाली 16. धावसंख्या बिन बाद 16. 16 रन्स ऑन अ बोर्ड विदाउट लॉस. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. पुन्हा एकदा चेंडू हलक्या हाताने कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय. कुठल्याही प्रकारची धाव नसेल, निर्धाव चेंडू आहे. पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये दोन्ही बॅटरच्या बॅटमधून एक एक षटकार आलाय. सिंगल डबल्स देखील आपण पाहिल्यात. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपुष्टात आलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय इथे होते ती 16 धावा. अजूनही विचार केला तर 37 धावेंची अजूनही गरज आहे. 42 चेंडूंमध्ये 37 धावा. सामना जर आपण पाहिला तर बऱ्यापैकी बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने झुकलाय, परंतु अजूनही संपलेला नाहीये. बॉलिंग टीमला इथे काहीतरी करावं लागेल. विकेट्स प्राप्त करावे लागतील. निर्धाव चेंडू हाताळावा लागेल. परंतु दोन्ही बॅटर अगदी डगआउट मधूनच सेट होऊन आलेत. ठाऊक आहे पहिल्या सत्रापासून, पहिल्या षटकापासून आपला जो नॅचरल गेम आहे, जो अटॅकिंग इथे जो पवित्रा वापरला जाणार आहे आणि त्याचं प्रात्यक्षिक देखील मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. दोन्ही बॅटरने एक एक षटकार त्यांच्या बॅटमधून खेळून काढलाय. पहिल्या 6 चेंडूंमध्ये एकूण 16 धावा झाल्यात. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय अजय पाटील यांना आमंत्रित केलं जात आहे. तर स्ट्राईकला असतील पुन्हा एकदा
राजेंद्र रासकर बिग टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत, एक्स्ट्रा कव्हर दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. पहिल्या विकेटचं पतन. राजेंद्र रासकर इथे होतील बाद. पहिला बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. तुझ बुगीर तुझ्या जवळ ठेव, हे करू नको तू लेट्या उठ्याव. तुझ बुगीर तुझ्या जवळ ठेव, करू नको तू लेट्या उठ्याव. कधी बी कुठं बी ऊन फिरणार, जागेवर येणार जबाब. पहिला बॅटर राजेंद्र रासकर इथे बाद होता. त्यांची जागा भरून काढण्यासाठी डावखुऱ्या शैलीचा एक कलात्मक बॅटर ज्याने संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या खेळाच्या आपल्या नावाचा दबदबा निर्माण केलाय. फुलपिच टेनिस बॉल क्रिकेट बरोबरच हाफ पिच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील या खेळाडूची फार मोठी चर्चा असते. बिकी दास इथे नवीन बॅटर मैदानामध्ये आहेत. समान उंचीचे समान ताकदीचे दोन्ही बॅटर लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन इथे मैदानामध्ये सजवलं जात आहे. प्रामुख्याने अमित तांबे यांच्या देखरेखीखाली आणि यांच्या मार्गदर्शनाखाली जी अप्पीची काही टीम बनवली जाते त्यामध्ये प्रामुख्याने बिकी दास या खेळाडूची देखील वर्णी लागते. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून या खेळाडूची सातत्याने चर्चा पिंपरी भागामध्ये केली जाते. तो इथे मैदानामध्ये सज्ज झालाय. तर गोलंदाजी मार्कवरती अजय पाटील. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला टॅप केलंय. शॉर्ट कव्हर मध्ये इथे एक धाव पूर्ण केली जाईल. बिकी दास यांनी आपलं खातं एका धावेने उघडलंय. धावसंख्येत एकने वाढ. धावसंख्या होते ती 17 म्हटल्यानंतर खतरा आहे. 16 या धावसंख्येवरती पहिला बॅटर बाद झालाय. अजूनही जर आपण पाहिलं तर 36 धावा बनवायच्या आहेत. अजूनही 40 चेंडू शिल्लक आहेत. मॅच अजूनही ऑन आहे दोन्ही संघांकडे आणि दोन्ही संघांना इथे शिर्तीचे प्रयत्न करावे लागतील. विजय सहजासहजी इथे प्राप्त करता येणार नाहीये. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. सेमी फायनल पर्यंत आलेले आहेत. सहजासहजी कोणी हरण्यासाठी आलेले नाहीये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा इथे आपण पाहतोय सुरेखरित्या इथे चेंडू हाताळला जातोय. पंचांकडे इथे दाद मागितली जाते. दोन्ही पंच इथे एकत्रित येतील, निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. परंतु अप्रतिम असा झेल टिपला आहे की नाही याची पडताळणी आपले टेक्निशियन देखील करतील आणि दोन्ही पंच ज्यावेळेस निर्णय घेतील त्यावेळेस जो निर्णय आपल्यापर्यंत येईल त्याची पूर्णपणे पडताळणी करून आपल्यापर्यंत तो निर्णय पोहोचवला जाईल. सुरेख असा प्रयत्न इथे केला गेला. खास खेडवरून आपल्या या स्पर्धेला सदिच्छा भेट शुभेच्छा देण्यासाठी किरण भाऊ कड आणि सुभाष भाऊ बिरदवाडे यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत. संपूर्ण पिंपरी चिंचवड टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष कैलास भाऊ लांडगे आणि त्याचबरोबर पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग संपूर्ण कमिटीच्या वतीने या दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक असं स्वागत आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण मुख्य स्क्रीनवरती देखील पाहतोय आणि तिसऱ्या पंचांचा इथे टेक्नॉलॉजीचा वापर करत असताना निर्णय आपल्यापर्यंत येतोय. बॅटर इथे बाद नसेल, नॉट आउट, सेफ. बघा टेक्नॉलॉजीचा वापर आपण यासाठीच करतोय, दूध का दूध और पाणी का पाणी. परंतु क्षेत्ररक्षकाचा जो प्रयत्न आहे, प्रयत्न जर आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या त्या प्रेक्षकासाठी त्या क्षेत्ररक्षकासाठी होऊ द्यात. अप्रतिम असा प्रयत्न केला गेला. पुढच्या बाजूला अगदी झेप घेऊन आपण मुख्य स्क्रीनवरती ऍक्शन रिप्ले देखील पाहू शकता कशा पद्धतीने त्या ठिकाणी प्रयत्न केला झाला. इथे पुढच्या बाजूला झेप गेली परंतु हलकासा स्पर्श जमिनीवरती होतोय चेंडूचा आणि त्या दरम्यान इथे नॉट आउटचा कॉल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून देण्यात येतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 17-17चा खतरा इथे बॅटरवरती नक्कीच होता. इथे मात्र डान्सिंग डाऊन द विकेट. आता मात्र चुकी होणार नाही. मिळालेला जीवदान त्याचा फायदा घेता आला नाही. दुसऱ्या चेंडूवरती राजेश पवार इथे होतील झेलबाद. दुसऱ्या विकेटचं पतन. दुसरा बॅटर बॅक 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 टू द पॅव्हिलियन. धन्यवाद. या अगोदरच्या चेंडूवरती जर विचार केला ना तर जेमतेम तिथे जीवदान मिळालं होतं. प्रयत्न चांगला केला होता परंतु त्यानंतर
अतिघाई राजेश पवार यांची आपण पाहिली. डान्सिंग डाऊन द विकेट येऊन मिडऑफच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग तिथे झालं नाही. चेंडू सरळ मिडऑफच्या हातामध्ये जाऊन विसावतोय आणि मोठा विकेट इथे प्राप्त केले जाते. राजेश पवार टॅलेंटेड बॅटर इथे बाद होतोय आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. अजय गोलंदाजी मध्ये देखील आपण पाहिलं तर अजय आहेत, नवीन बॅटर देखील अजय आहेत. साम्य आहे आतापर्यंत गोलंदाज अजय याने केलेली अप्रतिम अशी कामगिरी. या षटकामध्ये 2 बॅटर आघाडीचे त्यांनी बाद केलेत. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या, परंतु या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडू हाताळले, 1च धाव खर्च केली आणि 2 बॅटर अजय यांनी बाद केलेत. पुढचा चेंडू इथे देखील मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत परंतु गोलंदाजाच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जातोय. डबल माइंड मध्ये इथे अजय पहिला चेंडू खेळताना आपण पाहायला मिळाले. हलक्या हाताने खेळावा का ड्राईव्ह करावा का स्लॉप हिट खेळावा या पूर्णपणे दुविधेमध्ये हा चेंडू काही वेळ हवेमध्ये होता. फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज चेंडू खाली येण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जातोय. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. धावसंख्या 17 वरती स्थिरावली आहे. पुढचा चेंडू अजय यांच्यासाठीच. इथे देखील बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा देखना फटका, टकाटक पटापट इथे खेळला जातोय. स्क्वेअर कट, चेंडू जाईल सीमारेषा पार. पुन्हा एकदा येतोय चौकार चौकार चौकार. 4 धावा. नको तू काढू धाव, चौकार षटकार मारून धाव. या चौकारानंतर धावसंख्येमध्ये आपण पाहतोय वाढ होते. धावसंख्या होते ती 21 धावा. सुरेख असा फटका अजय यांच्या बॅट मधून पॅटर्न शॉट आहे. बॅकफुटला गेले, चेंडूची वाट पाहिली आणि त्यानंतर चेंडूची वाट लावण्याचं काम अजय यांच्या बॅट मधून करण्यात आलंय. 21 धावा झाल्यात 2 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही विजयाचं समीकरण जर आपण पाहिलं तर 36 चेंडू आणि 32 धाव्यांची गरज आहे. दोन्ही संघांकडे समान संधी आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतील. राहुल गुंजाळ इथे गोलंदाजी मार्क वरती. पहिल्या षटकामध्ये काहीसे महागडे ठरलेत. पाहूया या षटकामध्ये कशा प्रकारे कमबॅक करतील. स्ट्राईकला असतील बिक्की दास, नॉन स्ट्राईकला असतील ते अजय. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन पुन्हा एकदा मैदानामध्ये आहे. पॉवर प्ले संपल्यानंतर क्षेत्ररक्षण काहीसं दूरवरती सजवलं गेलंय. पाहूया चेस कशा प्रकारे केला जाईल. इथे देखील आडवा बॅटचा वापर. बिक्की दास इथे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळतायत. ठाऊक आहे चेंडू जास्त आहेत, धावा कमी करायच्या आहेत. विकेटवरती थांबल्या तरी देखील धावा इथे पूर्ण होतील. काही खराब चेंडू मिळतील. चांगल्या चेंडूला इथे सन्मान द्यायचा आहे. तिथे एकेरी दुहेरी धाव, खराब चेंडूवरती मोठा प्रहार. एक चांगलं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट इथून पुढे दोन्ही संघांना खेळणं फार गरजेचं आहे. विकेट प्राप्त करावे लागतील, वारंवार निर्धाव चेंडू हाताळावे लागतील. क्षेत्ररक्षक 100% इथे प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि या क्रिकेटच्या मॅचमध्ये कुठला संघ बाजी मारून जाईल याकडे देखील प्रेक्षकांना पाहावं लागणार आहे. पहिल्या चेंडूवरती प्राप्त केली जाते ती 1. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 23. षटक क्रमांक मैदानामध्ये 3रं सुरू आहे. आतापर्यंत 23 धावा झाल्यात. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा काहीसा बदल. जान क्रिकेट, शान क्रिकेट, आपल्या सर्वांचा अभिमान क्रिकेट. पिंपरी चिंचवड आणि पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2025 दुसरं पर्व या मैदानामध्ये संपन्न होत आहे. इथे देखील आखूड टप्प्याचा चेंडू, बिल स्कूप, चेंडू जाईल लॉंग लेग सीमारेषा पार. येतोय पुन्हा एकदा एक खणखणीत चौकार 4 धावांसाठी. काय फटका इथे सजवलाय पहा आणि पाहतच राहा असा फटका इथे अजयांच्या बॅट मधून खेळण्यात येतोय. म्हणजे या चेंडूवरती आपण पाहिलं ना तर नजाकत चांगली आहे, टायमिंग प्रॉपर आहे आणि चौकार देखील जोडला जातोय. पुन्हा एकदा खुलवट टप्प्याचा चेंडू आहे. समोरच्या दिशेने खेळून काढलाय, ढकलून दिलाय.
कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या होते ती 26-26 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 2 ओव्हर. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. पुन्हा एकदा चेंडू इथे आपण पाहतोय लॉंग लेगच्या दिशेने खेळला जातोय. त्या दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न. दुसरी देखील धाव इथे पूर्ण केली जाते. धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या जर आपण पाहिली तर 28 धावा झाल्यात. किरण भाऊ कड आणि सुभाष भाऊ बिरदवडे यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर गोरखजी मोरे या देखील मान्यवरांचं शुभागमन होतं. त्यांचं देखील संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत. धावसंख्येकडे आपण लक्ष देऊ. धावसंख्या होते ती 28. पुढचा चेंडू इथे देखील शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. सक्सेसफुल. पुण्याचा लाडका बाप्पा दगडूशेठ बॉलला पाठवलं थेट सीमारेषा पार. येतोय चौकार. 4 धावा. चार धाब्याने इथे धावसंख्येमध्ये वाढ. काय फटकेबाजी अजय यांच्या बॅट मधून येतोय. बॅटर बाद झाल्यानंतर कुठल्याही प्रकारची कमतरता इथे धावेमध्ये जाणू दिली जात नाहीये. धावसंख्या होते ती 32. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस. वाईडिश लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळला जातोय. एक टप्पा घेत चेंडू अडवला जाईल. 1 धाव त्या दरम्यान प्राप्त होते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 33. 3 षटकांचा खेळ संपलाय. 11च्या सरासरीने इथे धावा जोडल्या जात आहेत. 33 धावा झाल्या. 2 बॅटर आघाडीचे बाद आहेत. राजेंद्रजी रासकर आणि त्याचबरोबर राजेश पवार ही जोडी डगआउटच्या दिशेने गेली आहे. परंतु अजय आणि बिकीदास AB ही जोडी मात्र या ठिकाणी कमालीची बॅटिंग करतायत. बॅटिंग पॉवर प्लेचा निर्णय इथे दोन्ही बॅटरने घेतलाय. 3 पॉवर प्ले आहेत जे 2 गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी. प्रथमतः आघाडीचे दोन्ही षटकं ही पॉवर प्लेची आपण पाहिलेत. त्यानंतर बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी एक संधी आहे. 7 षटकांपर्यंत ते कधीही बॅटिंग पॉवर प्लेचा निर्णय घेऊ शकतात आणि तो निर्णय लगेचच आपण पाहतोय 4थ्या षटकामध्ये घेतला जातोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती येतात ते अजय पाटील गोलंदाजी मार्कवरती. वैयक्तिक दुसरं संघासाठी 4थं षटक घेऊन येतात. 3 षटकानंतर 33 धावा झाल्यात. 2 गड्यांच्या मोबदल्यात 53 धावेंचा पाठलाग आहे. 33 झाल्यात. अजूनही 20 धावेंची गरज आहे. 30 चेंडूंमध्ये 20 धावा काहीसं सोपं आव्हान आहे. इथे देखील पायावरती टाकलेला चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. शाबास त्या ठिकाणी आपण पाहतोय. डाऊन दी बॉल. विकेटचं पतन. तिसरा बॅटर अजय. बॅक टू द पॅव्हिलियन. चांगली फटकेबाजी आतापर्यंत अजय यांची आपण पाहिलं. परंतु बॅटिंग पॉवर प्लेचा निर्णय घेतला. अगदी खोलवट टप्प्याचा चेंडू चांगला फ्लिक केला. चांगला बॉटम हँडचा वापर केला. चेंडूने उंची जास्त गाठली. लांबी मात्र गाठता आली नाही. क्षेत्ररक्षकाने देखील अगदी सुरेखरित्या त्या ठिकाणी शाबास तैनात आहेत आणि त्यांनी घेतलेला अप्रतिम असा झेल. तिसऱ्या विकेटचं पतन. 29 चेंडू आणि अजूनही 20 धावेंची गरज. नवीन बॅटर आपण मैदानामध्ये पाहतोय. स्वप्नील आल्या पहिला चेंडू इथे ऑन साइडला खेळून काढलाय. 1च धाव त्या दरम्यान प्राप्त केली जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण. वेगात येऊन चेंडूला अडवलाय. फेकी केली आहे. त्या दरम्यान सिंगल प्राप्त होते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 34. 34 धावा आतापर्यंत झाल्यात. पुन्हा एकदा स्ट्राईकला डावखुरस शैलीचा विस्फोटक बॅटर बिकीदास. आतापर्यंत ही बॅट कुठेतरी शांत आहे. अगदी संयमाने इथे बॅटिंग सुरू आहे. गेअर अजूनही जर आपण पाहिलं तर पहिल्या दुसऱ्याच गेअरवरती इथे बॅटिंग सुरू आहे. पुढचा चेंडू इथे देखील चेंडू सोडून दिलाय. उजयष्टीच्या लगतचा आहे. वेल लेफ्ट. परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल.
फलंदाजांच्या रेंज पासून इथे दूरवरती चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यामध्ये यश आहे. मागच्या षटकामध्ये देखील अजय यांची अप्रतिम अशी गोलंदाजी आपण पाहिली, 2 विकेट्स त्यांनी प्राप्त केल्या आणि या षटकामध्ये देखील पहिल्या चेंडूवरती अजय यांना त्यांनी बाद केलाय. पुढचा चेंडू बिकी दास यांच्यासाठी. इथे देखील मोठा प्रहार, बॅटचा स्विंग आणि त्यानंतर चेंडू करेल हवाई सफर, सीमारेषा पार, येईल सिक्सर, 6 धावा. सुरेख असा फटका इथे सजवला जातोय आणि ज्या गोष्टीची आपण चर्चा केली ती गोष्ट इथे घडली देखील जाते. पुन्हा एकदा गुडघा टेकवत ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहतोय जेमतेम फसला जातोय. सिंगल प्राप्त होईल, धावसंख्येत 1 ने वाढ होईल. धावसंख्याचा जर विचार केला तर धावसंख्या होते ती 41 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यात अजूनही 12 धावींची गरज आहे. काहीसा एकतर्फी विजय मिळवण्याचा प्रयत्न इथे बॅटिंग टीमचा आपण पाहतोय. स्वप्नील आणि बिकिता ही जोडी मैदानामध्ये आहे. 41 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात अजूनही विजयासाठी 12 धावींची गरज. 25 चेंडू आणि 12 धावा. पुन्हा एकदा इथे स्विचिटचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. चेंडू इथे निर्धाव असेल. बघा आयोजकांकडून इथे काहीशी सूचना देण्यात येते. 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकासाठी इथे मॅच खेळवली जाणार आहे. दोन्ही टीम्सचे कॅप्टन आपल्या बरोबर या इनिंग नंतर बरोबर जोडले जातील. या गोष्टीची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. या मॅच नंतर 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकासाठी मॅच खेळवली जाईल. आपण इथे डिसिजन पेंडिंग ठेवलाय. 3ऱ्या पंचांकडे इथे निर्णय सोपवलाय. मुख्य पंचांचा जो निर्णय त्या निर्णयाला इथे गोलंदाजी कडून चॅलेंज करण्यात आलाय. अपील इथे करण्यात आलं आणि इथे 3ऱ्या पंचांचा निर्णय येतोय. इथे बॅटर बाद नसेल, नॉट आउट, बॅटर सेफ. अप्रतिम अशी गोलंदाजी या षटकामध्ये आपण पाहिली. 1 षटकार खर्च केला अजय पाटील यांनी. 2 षटकांमध्ये जर आपण पाहिलं ना तर 13 धावा खर्च केल्यात आणि 3 बॅटर अजय यांनी कमवलेले आपण पाहिलेले आहेत. शेवटचे 24 चेंडू शिल्लक आणि त्या 24 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 11 धावींची गरज आहे. 24 बॉल 11. चोवीस चेंडू आणि 12 धावींची गरज आहे. पहिल्या चेंडूवरती प्राप्त केली जाते ती एकेरी धाव. एकेरी धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती आता मात्र 42 झाली आहे. तिसऱ्या आणि 4थ्या क्रमांकाची जी मॅच आहे ती दोन्ही संघांसाठी 4-4 षटकांची मॅच असणार आहे. 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकासाठी इथे देखील चांगला फटका इथे खेळला जातोय. लॉंग लेग, सीमारेषा पार. पुन्हा एकदा येईल एक सुरेख असा फटका चौकार 4 धावेंसाठी. चार धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 46. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. त्या दरम्यान विकेटचं पतन. धाव घेण्याचा अट्टास. त्या ठिकाणी बॅटर होईल धावबाद. 46 या धावसंख्येवरती पदभाग. 46 या धावसंख्येवरती 4था बॅटर इथे बाद होतोय. स्वप्नील यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. रवी गोयरट नवीन बॅटर मैदानामध्ये. एक अष्टपैलू खेळाडू आहे. या खेळाडूविषयीची माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवेल. डिंगडॉंग ट्रॉफी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये केलेली अफलातून अशी कामगिरी आणि तेव्हापासून या खेळाडूची ओळख खऱ्या अर्थाने क्रिकेट जगताला झाली. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील एक अष्टपैलू खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिलं गेलं.
म्हणजे रबर बॉल क्रिकेट असू द्या किंवा टेनिस बॉल क्रिकेटची कुठलीही स्पर्धा असू द्या, पिंपरी चिंचवड भागातील एक गुणवंत खेळाडू म्हणून रवी गोयरट या नावाची चर्चा देखील सातत्याने केली जाते. संपूर्ण पुणे शहराला, पुणे जिल्ह्याला नवनवीन खेळाडू ज्यांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध होताना पाहायला मिळतात ते पिंपरी चिंचवड टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन. आणि या असोसिएशनच्याच माध्यमातून नवीन खेळाडू, नवीन संघ आणि नवीन कलात्मकता दाखवणारे खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. इथे आपण पाहतोय विकेटचं पतन होत आहे. 48 या धावसंख्येवरती 5व्या विकेटचं पतन होत आहे. 5वा बॅटर बॅक टू द पॅव्हेलियन. इथे बिकीदास बाद होत आहेत. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. विशाल बदे नवीन बॅटर मैदानामध्ये आहेत. गोलंदाजांचं देखील कौतुक करावं लागेल. नवीन गोलंदाज इथे गोलंदाजी मार्क वरती आपण या ठिकाणी पाहतोय. शहबाज एक वेगवान गोलंदाज आहे. लेदर बॉल क्रिकेट प्रामुख्याने खेळलं जातं. याच्या माध्यमातून एक वेगवान गोलंदाज म्हणून याची एक ओळख आहे आणि तीच ओळख त्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल का? मातीची खेळपट्टी आहे आणि या खेळपट्टीवरती पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न गोलंदाजांचा सातत्याने असो. इथे मात्र क्षेत्ररक्षण खराब. क्षेत्ररक्षकाला चुकवत चेंडू जाईल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीला भेदत सीमारेषा पार. पुन्हा एकदा येतोय 4-4-4-4 चौकार. धन्यवाद. या चौकाराने इथे काही मान्यवरांचं स्वागत केलंय. अविनाश बापू लांडगे, त्याचबरोबर दत्ताभाऊ पवळे आणि विजयभाऊ बांगर या तिन्ही मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत. लांडे आणि मला वाटतं डबल नामोल्लेख इथे करणं फार गरजेचं आहे. अविनाश बापू लांडे यांचं स्वागत षटकाराने केलंय. सिक्सर किंगचं स्वागत. मॅच फिनिश करून टाकली आहे. चौकारा पाठोपाठ आलेला षटकार. विजयी संघाचं इथे अभिनंदन. मॅच इथे फिनिश होते आहे आणि या मॅच मध्ये विजय प्राप्त करत असताना मेगा फायनल मध्ये दाखल होणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी विजयी संघाचं या ठिकाणी मनपूर्वक असं अभिनंदन. राजेश पवार अँड कंपनी मेगा फायनल मध्ये दाखल होत आहेत आणि या पर्वाचा मानकरी कोण याची उत्सुकता आपल्याला तिसऱ्या क्रमांक चौथ्या क्रमांकाच्या मॅच नंतर कळेल. दोन्ही मेगा फायनलिस्ट आपल्याला सापडलेत. आता चला पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे आपण वळतोय. मॅन ऑफ द मॅचच्या किताबाने आपण इथे खेळाडूचा सन्मान करणार आहोत. रवी गोयरट